शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाने आज एक सनसनाटी दावा करत महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांच्या मंत्रिपदाला धोका असल्याचं भाकीत केलंय। होय, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करून धक्कातंत्र राबवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। या फेरबदलात 8 मंत्र्यांपैकी माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, नितेश राणे, त्याचबरोबर जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या मंत्रिपदावर आता टांगती तलवार असल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीच्या अहवालात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं देखील नमूद करण्यात आलंय। त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांच्या वादग्रस्त प्रकरणांचा आणि संभाव्य फेरबदलांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसं बघायला गेलं तर महायुती सरकार स्थापन झाल्यापासून काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतींमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसलाय। याशिवाय फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कामगिरी अहवालात काही मंत्र्यांचे काम हे समाधानकारक नसल्याचं समोर आलंय। यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। एवढाच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही इतर पक्षातील दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे। आणि म्हणूनच शिवसेनेच्या सामना दैनिकाने या संदर्भात ठाम दावा केलाय की अशाच 8 मंत्र्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे। सामनाने आपल्या अहवालात 8 मंत्र्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत, ज्यांच्यावर वादग्रस्त कृती आणि अपयशी कामगिरीचे आरोप आहेत। यात शिंदे गटाचे 3 ते 4 मंत्र्यांना नारळ देण्याची शक्यता आहे। त्या मंत्र्यांपैकी पहिले आहेत संजय शिरसाट। मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी नोटांची बंडलं दिसून आल्याने ते वादात अडकलेत। त्यापूर्वी हॉटेल लिलावमध्येही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते। एवढाच नाही तर त्यांच्या मुलावरही आरोप करण्यात आले होते। पुढे दुसरे आहेत ते म्हणजे भरत गोगावले। भरत गोगावले यांच्या वादग्रस्त भूमिका आणि कामगिरीमुळे त्यांच्यावर नेहमीच टीका झाली आहे। तिसरे आहेत दादा भुसे। आता तुम्ही म्हणाल दादा भुसे का? तर हिंदी सक्तीच्या निर्णयाने आणि त्यामधून निर्माण झालेल्या वादांमुळे दादा भुसे यांना फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाहीये असं म्हटलं जात आहे। पुढे चौथे आहेत योगेश कदम। गृहराज्यमंत्री योगेश कदम सावली बारमुळे अडचणीत आले। त्यामुळे शिंदे गटाच्या या 3-4 मंत्र्यांना नारळ दिले जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। बरं, हे तर झाले शिंदेंचे मंत्री, पण अजित पवारांच्या मंत्र्यांना देखील नारळ दिलं जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला सांगते, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा झालेला आहे। त्या पाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार असल्याची चर्चा आहे। एवढाच नाही तर नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रिपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते। तुम्हाला सांगते, महायुतीतले फक्त एकनाथ शिंदेंचे किंवा अजित पवारांचे मंत्री हिटलिस्टवर नाहीयेत। या हिटलिस्टवर भाजपचे देखील मंत्री आहेत। भाजपचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण झालाय। एवढाच नाही तर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांना पक्षाची गरज म्हणून मंत्रिमंडळाबाहेर थांबण्यास सांगितलं जाऊ शकतं। एवढाच नाही तर सामना या दैनिक मुखपत्राने असा दावा केलाय की या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे। शेवटी काय, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा जोरात सुरू आहे। त्यात सामना दैनिकाने केलेल्या दाव्यानुसार माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, त्याचबरोबर नितेश राणे, जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या मंत्रिपदावर आता टांगती तलवार आहे। याशिवाय विधानसभा अध्यक्ष पद आणि इतर राजकीय नियुक्त्यांबाबतही चर्चा सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धक्कातंत्रामुळे महायुती सरकारच्या भवितव्यावर काय परिणाम होणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।